काय करायचं, पाणी नाही काय नाही, तण काढून बसायचं आणि नंतर ना उन्हातून बाजरी करपवून ठेवायची. नमस्कार, मी प्रिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर मग कोणाची बाजरी अशी पावसाच्या जीवावर आहे का ते सांगा. शेतकरी सर्वात जास्त कशाची वाट पाहत असेल तर पावसाची. खरंच पाऊस हा आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. पाण्याशिवाय कोणतेही आपलं काहीही काम करू शकत नाही. हे पाऊसच खरंही करू शकतो. तर रानात जाऊन म्हटलं बायका बघाव्यात काय काम करायला लागल्यात, तर बाजरी खुरपायचं चालू होतं. तर पहा आमची बाजरी केवढी आल्या. पाणी नाही काय नाही, कशी ही बाजरी यायची, काय करायचं. बबड्याचे तर नुसते उन्हानं हाल चालले ते. ना सावली ना काय, कसं रानात ह्या उन्हात कष्ट करून काबाड कष्ट करून वैताग आलाय. गवत शेळ्यांसाठी काढलेलं आहे. आता शेळ्यांसाठी गवत थोडं घेऊन जायचं. अजून थोडं बबड्याला घेऊन थोड्या वेळानं घरी आल्यानंतर ना घेऊन रानात जाऊया म्हटलं. जरासं ऊन कमी पडलंय. तर ऊन काय कमी पडतंय वय, उन्हाचा तडाखा हा वाढतच जातो. बबड्याला कितीही सांगितलं तरी बबड्या काय ऐकायला तयार नव्हता. सारखा रडतच होता. एवढं ऊन पडलेलं कडाक्याचं, तर त्या उन्हात गवत पाणी सुद्धा तिथं जवळ नाही आहे. कुठनं पाणी घेऊन यायचं म्हटलं तर. आणि ही बाजरी कशी राहायचं हीच मला आता आश्चर्य वाटायला लागलं होतं. एवढं आपण मेहनत केली, एवढं हे केलं की या बाजरीचं पुढं एवढा पैसा घातल्यासारखा आपल्याला निदान ती बाजरी तर 4 महिने तर खायला येते का नाही हे समजेना झाले. ह्या उन्हानं आपणच नीट राहणार आणि ही बाजरी कशाची राहणार आहे, जळून जाते का काही टेन्शन आलं तर. पावसाची वाट बघून थकले. बघू पाऊस आला तर बरंच, कष्टाचं फळ मिळेल. कष्ट केल्यानंतर फळ हे मिळतंच, हे मला ह्याच्यावरून वाटतं. तर तुम्ही पावसाचे दृश्य पाहिलेच असाल. तर बघा पाऊस इतका मोठा आला की मला वाटतच नव्हतं की आता ही बाजरी, मग सांगा तुम्ही बाजरी कशी येईल ती. खरंच पावसाशिवाय बाजरी कशी येणार ही मला आशा होती, पण पाऊस आला. ह्या पावसाने माझी बाजरी चांगलीच येईल हेही मला माहीत आहे. तर तुम्ही पण सांगा, अशी कोणाची आहे का बाजरी पावसाच्या आशेवर. पाऊस आल्यावर म्हटल्यावर खाणं जरा वेगळंच असतं ना. तर व्हिडिओ कसा वाटला